भारताची ऊर्जा क्षेत्राची मागणी 2035 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे असं नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. 2035 पर्यंत ही मागणी 816 गिगावॅटपर्यंत पोहोचेल असं सांगत या मागणीपैकी 50% ऊर्जा अक्षय ऊर्जा स्रोतातून उपलब्ध करून द्यायची असेल तर त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असेल असं त्यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आयोजित IVCA अक्षय ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते. या क्षेत्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असं जोशी पुढे म्हणाले. अक्षय ऊर्जा क्षेत्रात 2026-27 पर्यंत 3,08,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे असंही ते म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था सातत्यानं वाढत असून पुढच्या काळात ती आणखी झेप घेणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी हीच उत्तम संधी आहे असं आवाहन त्यांनी गुंतवणूकदारांना केलं. गेल्या 10 वर्षात अक्षय ऊर्जा क्षेत्राला जगभरातच महत्त्व आलं असून भारत या ऊर्जा संक्रमणाचं नेतृत्व करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशात या क्षेत्रात मनुष्यबळ उभारणी देखील केली जात असल्याचं ते म्हणाले. जोशी यांनी या कार्यक्रमानंतर राष्ट्रीय फोटोव्होल्टेइक रिसर्च अँड एज्युकेशन सेंटरलाही भेट दिली. IIT मुंबई इथल्या या केंद्रात त्यांनी शास्त्रज्ञांशी विविध विषयांवर संवाद साधला.